MPSC अंतर्गत कोणतीही परीक्षा पास करायची असेल तर PYQचे ॲनालिसिस असणे हे खूप इसेन्शियल आहे, खूप आवश्यक आहे. हे सर्वच जण सांगतात. ज्यांनी परीक्षा पास केलेली आहे तेही सांगतात, जे सिलेक्टेड ऑफिसर आहेत तेही सांगतात. त्यामुळे आपण आज या ठिकाणी विद्यागुरू अकॅडमीवर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 मध्ये पॉलिटी म्हणजेच राज्यव्यवस्था या घटकावर आलेले जे PYQज आहेत त्यांचं डिटेलमध्ये ॲनालिसिस बघणार आहे, त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहे. त्यामधून 2024 साठी पण आपल्याला जर का प्रिलिम्स द्यायची असेल, मग ती कंबाईन गॅझेटेड असू द्या किंवा नॉर्मल आपली ग्रुप बीची असू द्या, या सर्वच परीक्षांसाठी आपल्याला इम्पॉर्टंट काय गोष्टी काळजी घ्यायला पाहिजे तेही थोडक्यात बघणार आहे. तर आता आपण सुरू करूयात. जे मी नेहमीच सांगतो की तुमचा अभ्यास याच मेथडने असला तर तुम्ही योग्य दिशेने जाऊ शकता. तुम्ही कमी भरकटण्याचे चान्सेस असतात. म्हणजे रीडिंग तुमची नॉर्मल सब्जेक्टची, त्यानंतर PYQ ॲनालिसिस जे काही आयोगाच्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आलेले आहेत, आणि त्यानंतर त्या टॉपिकचं रिव्हिजन, या तीनमध्येच तुमची एक ब्रॉडर तुमची स्ट्रॅटर्जी असली पाहिजे. हे मी नेहमी सांगतो आणि नेहमी रिमाइंड पण करतो. ठीक आहे. नेक्स्ट आता सुरू करूयात आपण. माझ्याकडे सेट ए आहे, आयोगाच्या वेबसाईटवरून डाउनलोड केलेला 2023चा पेपर दिसेल तुम्हाला इथे. त्यामध्ये सेट एमध्ये क्वेश्चन नंबर 71 to 85 या दरम्यान पॉलिटीचे प्रश्न आपल्याला दिसतात. ठीक आहे. तर डायरेक्ट आपण आता क्वेश्चनला स्टार्ट करूयात. इथे तुम्हाला दिसेल 71 नंबरचा क्वेश्चन आहे. हा डायरेक्ट स्पेसिफिक आर्टिकलवर विचारलेला आहे, आर्टिकल 164. आता मी नेहमीच सांगतो, आधी पण तुम्ही PYQचे ॲनालिसिस बघितले असेल, काही इम्पॉर्टंट आर्टिकल जे आहेत ते नक्कीच आपण चांगल्या प्रकारे करायला पाहिजे. आणि नुसतंच त्यांचं टायटल न करता त्या अंतर्गत ज्या इम्पॉर्टंट आर्टिकलच्या अंतर्गत जो डेटा आहे, जे काही अनुच्छेद आणि त्याचे सब क्लॉज आहेत ते व्यवस्थित करणे खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथे बघा 164 जरी तुम्हाला माहीत असेल की काय आहे, परंतु त्या अंतर्गत काय काय दिले ते आपल्याला माहीत असणे ते आवश्यक आहे. यामध्ये 164 मध्ये काय समाविष्ट नाही हे विचारलेलं आहे. म्हणजे बघा, आता मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाते, हे तर डायरेक्ट दिलेलं आहे. त्यामध्ये मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही. आता हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, इथे अलर्ट यायला पाहिजे तुम्ही. म्हणजे तुम्हाला जरी त्या आर्टिकलमधलं स्पेसिफिक माहीत नाही, परंतु इन जनरल कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं काही येऊ शकते का की जबाबदार असणार नाही असं वाक्य, तर इथेच आपला अलर्ट व्हायला पाहिजे आणि आपण करायला पाहिजे की इथे काहीतरी मिस्टेक आहे. आणि त्यामुळे मग याला आपण थोडंसं स्टार करून काहीतरी करून खालचे पण ऑप्शन्स वाचायला पाहिजे. मी अगेन रिमाइंड करतो तुम्हाला आणि नेहमी सांगतो की कोणताही प्रश्न कितीही कन्फर्म असेल, सर्व ऑप्शन आपण एकदा रीड केल्याशिवाय त्याचा आन्सर टिक करायचंच नाही. चारही ऑप्शन वाचणे हे सर्वात इसेन्शियल गोष्ट आहे. ठीक आहे. मग थर्ड ऑप्शन काय, इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील. हे पण लॉजिकल स्टेटमेंट वाटते आणि तसं आहे, आपल्याला माहीत आहे जर का आपला थोडा जरी पॉलिटीचा अभ्यास असेल. जो मंत्री कोणत्याही सलग 6 महिने कालावधीसाठी राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसेल तो त्या कालावधीच्या समाप्तीनंतर मंत्री राहणार नाही. आणि ही पण फॅक्ट्स आपल्याला माहीत राहते की एखाद्या व्यक्तीला जर का मंत्री म्हणून राहायचं असेल त्या पदावर, मग ते राज्यात असू द्या केंद्रात असू द्या मंत्री, त्यांना 6 महिन्याच्या आत कोणत्या तरी एका हाऊसचं कोणत्या तरी एका सभागृहाचे मेंबर व्हावं लागते. मग खाली जर असेल राज्यात तर MLA आणि केंद्रात जर असेल तिथे MP म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट, खासदार व्हावं लागेल. तर यामुळे आपल्याला कळते की बाकीचे लॉजिकल आहे त्याचा आन्सर जर का आपल्याला समाविष्ट नाही तर आपल्याला 2 लिहायला काही हरकत नाही. आता स्पेसिफिक आर्टिकल 164 मध्ये आहे का दिलेलं, तर ते तुम्हाला इथे दाखवून देतो मी. 2 नंबरचा आन्सर आयोगाने पण दिलेला आहे. बघा, हे आर्टिकल 164 मंत्र्यांसंबंधित अन्य तरतुदी, आणि ते तुम्हाला डायरेक्ट दिसेल बघा. त्यातला दुसरा क्लॉज, मंत्री परिषद राज्य विधानसभेत सामुदायिकपणे जबाबदार असेल. म्हणजे डायरेक्ट स्टेटमेंट आपल्याला दिसतात की जे प्रॉपर आर्टिकल जर केलेले असतील तर तुम्हाला डायरेक्ट तिथे सोर्स मिळू शकतो. जो मंत्री कोणत्या कालावधीत सलग 6 महिने, बघा 6 महिन्याचा क्रायटेरिया पण दिलेला आहे, राज्य विधिमंडळाचा सदस्य नसेल त्याचे मंत्रिपद तो 6 महिन्याच्या कालावधी संपताच संपुष्टात येईल. ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट या आर्टिकलमधून आपल्याला काही गोष्टी दिसतात. आता पुढच्या परीक्षांसाठी आपल्याला दिसेल की काही इसेन्शियल गोष्टी इथे या 164 मधल्या महत्त्वाच्या आहेत. आत्ताच जी राज्यसेवेची मेन्सची एक्झाम झालेली आहे त्यामध्ये पण डायरेक्टली यावर प्रश्न विचारलेला आहे. आणि त्यामध्ये बघा, हे जे राज्य आहे तिथे दिलेले बघा की छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिसा 4 राज्य दिलेले आहेत. इथे जनजातीच्या कल्याणासाठी म्हणजे शेड्यूल ट्राईब जे असतात ना आपल्या STs, तर STच्या कल्याणासाठी एक मंत्री असेल आणि मग त्या सोबत अनुसूचित जातीचे, मागासवर्गाचे कल्याण किंवा कोणते काम यांचं त्यांच्यावर प्रभार असेल. यावर राज्यसेवा मेन्सला विचारला गेलेला 2023 मध्ये प्रश्न. ठीक आहे.
त्यामुळे आता नेक्स्ट येणाऱ्या प्रिलिम्सला पण या आर्टिकलवर प्रश्न असू शकतो. त्यामुळे हे आर्टिकल व्यवस्थित करणे, तुमच्या बुक्समध्ये पण याचं कंटेंट दिलं असेल, जे काही वाचत असाल, लक्ष्मीकांत असेल किंवा इतर कोणतं, तर त्यामध्ये तुम्ही बघणे आवश्यक आहे. काही जण इंग्लिशमध्ये करतात, त्यांनाही इथे दिसेल बघा, अदर प्रोव्हिजन्स ॲज टू मिनिस्टर आर्टिकल 164 मध्ये दिसेल तुम्हाला. आणि मग यामध्ये बघा बाकीचे पण क्रायटेरिया दिले आहेत की त्यांचं शॅल नॉट बी लेस दॅन 12 की 12 तरी मंत्री असले पाहिजे. बाकीच्या पण गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर 91वी घटनादुरुस्तीबद्दल पण याच्यात मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर बाकी तर हे बघितलं आपण, हे बघा इथे 91वी घटनादुरुस्ती दिसेल तुम्हाला, 91st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, कारण ही पण आता चर्चेत आहे, अँटी डिफेक्शन लॉ आणि त्यानंतर 91st झालेली. त्यामुळे मग 15%च जे काही असायला पाहिजे मंत्रिमंडळ वगैरे, 15% हा क्रायटेरिया, ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. बाकी मग इंग्लिशमध्ये जर बघितलं आपण तर याचा अर्धा पार्ट नेक्स्ट स्लाईडवर आहे बघा. इथे दिसेल तुम्हाला की द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स शॅल कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल हा तत्व दिसेल, किंवा मग 6 कॉन्झिटिव्ह मंथ वगैरे नॉट मेंबर तर त्यांचं मंत्रिपद जाईल. या सर्व गोष्टी आपण चांगल्या स्टडी करायला पाहिजे. आर्टिकलवरचा प्रश्न कधीही चुकायचा नाही. मग आपण आता थोडक्यात म्हणू शकतो की आर्टिकल जे आहेत ते 164 खूप इम्पॉर्टंट आहे. 72 नंबरचा क्वेश्चन बघूयात आपण. व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते. आता भारताचं नागरिकत्व कसं मिळते, ते संपुष्टात कसं येते, ह्या पण गोष्टी इसेन्शियल आहेत, प्रिलिम्ससाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आता इथे बघा तुम्हाला दिसेल, व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले असेल तर त्यामुळे जाते, आपल्याला माहीतच आहे तो क्रायटेरिया आहे. 1955चा जर का आपण ॲक्ट बघितला तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल त्या गोष्टी. व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर 5 वर्षाच्या कालावधीत त्यास 18 महिन्यांचा करा. आता इथे 18 महिने का, तर ही चूक झालेली आहे, इथेच आपल्याला कळायला पाहिजे की 2 वर्ष आहे तिथे दिलेलं. फसवणूक गैरप्रकार करून नागरिकत्व मिळाले असेल तर आणि भारत सरकारचं तसं समाधान झालं असेल की एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीने फसवणूक किंवा गैरप्रकार करूनच नागरिकत्व मिळालं, त्याचंही नागरिकत्व इथे संपुष्टात येते. मग नेक्स्ट, व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्ठा दाखवली, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो की पर्सन हॅज शोन डिसलॉयल्टी टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. मग आपण जर का बी आपल्याला कळालं की फिक्स चुकीचं आहे, मग बी जरी एलिमिनेट केलं आपण, बघा इथे बी आहे, हे बी आहे, हे बी आहे, एलिमिनेशन मेथडने तुम्हाला बी जरी इनकरेक्ट फिक्स माहीत असलं तर तुमचा आन्सर या ठिकाणी येऊन जाईल. आता याचे काही क्रायटेरियाज बघूयात आपण. इथे लॉस ऑफ सिटिझनशिपमध्ये कधी कधी येते 1955चा कायदा, हा माहीत असला पाहिजे आपल्याला. आणि मग त्यामध्ये बघा काय काय दिलेले आहेत क्रायटेरिया, त्याग करता येते, समाप्ती होऊ शकते किंवा वंचितता, या 3 गोष्टींद्वारे मेजरली जे तुमचं नागरिकत्व संपुष्टात येऊ शकते. त्यामध्ये बघा त्यागाद्वारे जर बघितलं तर पूर्ण वेळ आणि क्षमतेचा भारताचा कोणताही नागरिक आपले भारतीय नागरिकत्व सोडून देण्याची घोषणा करू शकतो, आणि ती घोषणा केली म्हणजे त्याग केला नागरिकत्वाचा असं समजलं जाते. समाप्तीद्वारे म्हणजे काय, एखाद्या भारतीय नागरिकाने स्वेच्छेने हा वर्ड महत्त्वाचा आहे, जाणीवपूर्वक वगैरे आणि कोणताही दबाव नसताना सक्तीशिवाय दुसऱ्या देशाचे नागरिकत्व प्राप्त केले तर त्याचंही नागरिकत्व जाते. ठीक आहे, त्यामुळे ही आपल्याला फॅक्ट्स माहीत पाहिजे. नेक्स्ट इम्पॉर्टंट फॅक्ट्स काय माहीत पाहिजे आपल्याला की वंचिततेमुळे काय, की समाप्ती अनिवार्य होऊन जाते तिथे. नागरिकत्व फसवणूक करून मिळवलेलं आहे, नागरिकाने भारतीय राज्यघटनेशी निष्ठा दर्शवली असेल, अनिष्ठा पाहिजे इथे, अनिष्ठा. ठीक आहे, त्याच्यानंतर नागरिकांनी युद्धादरम्यान शत्रूशी बेकायदेशीर व्यापार केला असेल. आणि हे बघा डी जे आपल्याला प्रश्नात विचारलं आहे, नागरिक नोंदणी किंवा नैसर्गिक नंतर 5 वर्षाच्या आत कोणत्याही 2 वर्ष तुरुंगवासात असेल, 5 वर्षात आणि 2 इयर असा तिथे क्रायटेरिया आहे. आणि नागरिक 7 वर्ष जर का तो भारताबाहेर रहिवासी असेल, असे काही क्रायटेरिया हे फिक्स आपले पार्ट असले पाहिजे. आपल्याला माहीतच असले पाहिजे की काय क्रायटेरिया दिल्या गेलेले आहे तिथे, वंचिततेमुळे असेल किंवा मग त्यागाद्वारे असेल, समाप्तीद्वारे असेल, ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. 73, भारतीय संविधानात स्वीकार केलेल्या संदर्भात योग्य जोड्या लावायच्यात आपल्याला. हा एक रिपीटेटिंग आपल्याला दिसेल की इश्यू आहे की कोणत्या देशाच्या संविधानातून किंवा कोणत्या देशाकडून आपण काय गोष्टी आपल्या संविधानामध्ये स्वीकृत केलेल्या आहेत. ठीक आहे, मग हा तर इझी आपल्याला दिसेल की उपराष्ट्रपतीपद जे आपलं ते अमेरिकेच्या संविधानात किंवा त्यांच्या जी सिस्टीम आहे त्यांकडून घेतलेलं आहे आपण. म्हणजे जसं आपल्या अप्पर हाऊसमध्ये राज्यसभेमध्ये आपले उपराष्ट्रपती हे चेअरमन म्हणून बसतात तिथे, सेम आपल्याला तसं दिसेल की अमेरिकेमध्ये जे त्यांचं सिनेट आहे अप्पर हाऊस, तिथे ते त्यांचे जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, उपराष्ट्रपती आहेत, ते तिथे चेअरमन म्हणून बसतात. त्यामुळे त्या पद आपण त्यांच्याकडून घेतलं असं म्हणू शकतो, आपण स्वीकार केला असं म्हणू शकतो. कॅनडाचं माहिती आपल्याला युनियन ही संज्ञा, जरी आपलं देश संघराज्य पद्धतीचं फेडरल असेल
आपल्या संविधानात युनियन हा कन्सेप्ट वापरला आहे आपण, आणि तो कुठून वापरला आहे तर कॅनडामध्ये दिसेल, आणि ते आर्टिकल 1 मध्ये पण दिसेल आपल्याला की इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज. नेक्स्ट, दक्षिण आफ्रिकेकडून राज्यसभाची निवडणूक पद्धती घेतलेली आपण, आणि आयर्लंडकडून सर्वात म्हणजे यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय की जे नामनिर्देशित सदस्य असतात राज्यसभेत, जे राष्ट्रपती करतात विशेष कामगिरी केलेली, त्यांची जी काही तरतूद आहे ती आपण आयर्लंडकडून घेतलेली आहे. अशा प्रकारे चारही जोड्या ज्या आहेत त्या योग्य आहेत, त्यामुळे आपण अ ब क ड असं 4 आन्सर याचं घेऊ शकतो. आता यासोबतच तुम्हाला जर का काही गोष्टी लक्षात ठेवायच्या तर तुम्ही बघायला पाहिजे की मार्गदर्शक तत्त्वे जे आयर्लंडकडून घेतलेले आहेत, मूलभूत हक्क अमेरिकेकडून घेतलेला आहे, न्यायमंडळाचे स्वातंत्र्य अमेरिका, न्याय पुरवलीकरण अमेरिका, म्हणजे काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या अमेरिकेकडून घेतलेल्या तुम्ही एक सोबतच लक्षात ठेवायला पाहिजे. नंतर बघा, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन ऑस्ट्रेलियाकडून घेतल्या पण तरतूद ती, संघराज्य पद्धत कॅनडा आणि शेषाधिकार कॅनडा. मग कॅनडाचे एक सोबत लक्षात ठेवा, कॅनडा चर्चेत पण होता आपला आत्ताच. नेक्स्ट काही गोष्टी बघा, आता इंग्लंडकडून कोणकोणत्या घेतल्या आपण तर बघा भरपूर घेतलेल्या आहेत. संसदीय शासन पद्धती, कायद्याचे अधिराज्य, सामूहिक जबाबदारीचे तत्व, जे आपण आत्ताच आर्टिकल 164 मध्ये, आणि इकडे जर बघितलं तर 74 आर्टिकलमध्ये दिसेल आपल्याला. कायदा निर्मिती आणि लोकसभेचे सभापतीपद वगैरे म्हणजे लोकसभा स्पीकर, ह्या सर्व गोष्टी इंग्लंडकडून आपण स्वीकृत केलेल्या आहेत. त्यामुळे मग याचा आन्सर 4 लिहायला आपल्याला म्हणजे आयोगाने पण 4 दिलेलंच आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, संसदीय राजभाषा समितीचे मुख्य उद्देश काय. आता यामध्ये स्पेसिफिक बघा, ही कमिटी ऑफ पार्लमेंट ऑन ऑफिशियल लँग्वेज. आता ही ऑफिशियल लँग्वेजबद्दल बोलत आहेत. हा जरी कीवर्ड तुम्ही लक्षात ठेवला ऑफिशियल लँग्वेज, तर ऑफिशियल लँग्वेज आपल्याला माहिती आहे हिंदी अलॉंग विथ द इंग्लिश, म्हणजे दोनच भाषेबद्दल आपल्याला इथे फोकस असायला पाहिजे एक्झाममध्ये, हिंदी अँड इंग्लिश. ठीक आहे, हे जरी आपल्याला तिथे क्लिक झालं तरी आपल्याला आन्सर 90% सुटलेलं इथे. म्हणजे बघा, संघाच्या अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारस करणे. लॉजिकल वाटते स्टेटमेंट, कारण आपल्याला माहिती आहे ऑफिशियल लँग्वेज कोणती आपली, तर संसदीय राजभाषा समिती म्हणल्यामुळे हे तर असू शकते बरोबर. नवीन घटक राज्याच्या भाषिक मागण्यांकडे लक्ष देणे, त्या संदर्भात सूचना देणे. हे काही असं वाटते का लॉजिकल आपल्याला की नवीन राज्य आणि तिथे ऑफिशियल लँग्वेज इंग्लिश हिंदीबद्दल काही इश्यू आहे, त्यामुळे आपण याला थोडं इलिमिनेट करू शकतो. नंतर धोक्यात आलेल्या भाषा ओळखणे, तर ते पण काम नाही, कारण ऑफिशियल लँग्वेजवर आहे, इंग्लिश आणि हिंदीबद्दल आहे, धोक्यातल्या भाषेसाठी वेगळी कमिटी असेल एखादी, त्यामुळे हे पण इलिमिनेट करणार आपण. आणि स्थानिक भाषा शिक्षणाचे परीक्षण करणे आणि त्रिभाषा सूत्राचा, इथे पण आपल्याला फक्त 2 भाषा आहे आणि त्रिभाषा, म्हणजे हे पण आपण एलिमिनेट करू शकतो. अशा प्रकारे तुम्हाला दिसेल की केवळ अ जी आहे ती लॉजिकली आपल्याला बरोबर आन्सरपर्यंत नेऊ शकते. म्हणजे आपली इन जनरल जी अंडरस्टँडिंग झालेली आहे ती खूप महत्त्वाची असते पॉलिटीचे प्रश्न सोडवण्यासाठी. त्यामुळे याचा आन्सर आपल्याला 1 आयोगाने दिलेलं आहे, आणि आपण असं जर का सोडवलं आन्सर तर आपल्याला आन्सरही बरोबर येईल. आता थोडी एक्स्ट्रा माहिती बघूयात आपण. संसदीय राजभाषा कायदा जो आहे तो लक्षात ठेवा 1963चा आहे, आणि त्याचा जो काही हेतू दिलेला आहे हिंदी वापराच्या प्रगतीबाबत आढावा घेणे, हाच त्याचा तो या समितीची स्थापना त्यासाठी झालेली आहे. 10 वर्षांनी मग ती समिती स्थापन केली जाईल असं सांगितलं होतं, आणि त्यानुसार मग ती 65 मध्ये स्थापन पण केली होती. 76 मध्ये या समिती स्थापना करण्यात आली. मग 65 मध्ये सांगितलं, 76 मध्ये समिती स्थापन झाली होती. आणि या समितीत मग आता हे पण बऱ्याचदा विचारलं जाऊ शकते की किती मेंबर आहेत, लोकसभेचे किती आहेत, तर 20 आणि राज्यसभेचे 10 आहेत. म्हणजे तुम्ही ह्या 3 गोष्टी तर लक्षात ठेवायच्यात की 30, मग इकडचे 20 आहेत, इकडचे 10 आहेत, लोकसभेचे 20, राज्यसभेचे 10, आणि त्यासोबत 63चा कायदा ऑफिशियल, आणि 10 वर्षाचा क्रायटेरिया पण आहे. ह्या 3 फॅक्ट्स तुम्ही कधीच विसरायचे नाहीत. आता बाकी त्याचा ऑब्जेक्टिव्ह तर कळाला आपल्याला. आता जर प्रश्न विचारायचा असेल आयोगाला तर अदर फॅक्ट्सवर विचारणारे त्या रिलेटेड. नेक्स्ट क्वेश्चन, आता ठीक आहे, त्याआधी राजभाषेसाठी आयोगाने त्याचा आर्टिकल पण एक लक्षात ठेवा, आर्टिकल 344 मध्ये दिलेलं आहे ती सर्व माहिती. जे आपण आत्ता बघितलं ते सर्व यामध्येच दिलेलं आहे की 10 वर्ष, प्रारंभीचे 5 वर्ष संपतात, हिंदी भाषेचा उत्तरोत्तर अधिक वापर वगैरे, ह्या सर्व गोष्टी आर्टिकल 344 मध्ये दिलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. बाकीचे आता त्या रिलेटेड थोडंसं अभ्यास करताना आपण की मग संघराज्याची भाषा जी आहे ती 344 मध्ये दिलेली आहे, समितीचं 344 आर्टिकल, हे 2 आर्टिकल आता येऊ शकतात. बाकी मग राज्याची राजभाषा वगैरे त्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत, पण त्यापेक्षा महत्त्वाचं जे आहे ना, हे 2 आर्टिकल लक्षात ठेवले तर तुम्हाला जास्त फायदा होईल. हे 3ही लक्षात ठेवा. मग 350A 350B, त्याला मराठीत क ख म्हणतात. आता या मातृभाषेतून शिक्षण मायनॉरिटीवाल्यांना देण्यासाठी आपल्याला दिसेल की ए दिलेलं आहे,
आणि त्यांच्यासाठी जो विशेष अधिकारी आहे अल्पसंख्याक भाषिकांसाठी तर ते 350 मध्ये आहे. तर हे दोन आर्टिकल तुम्हाला महत्त्वाचे आहेत. इंग्लिशमध्ये बघा 350A आणि 350B हे दोन आर्टिकल लक्षात ठेवा. बाकी वरचे दोन तर लक्षात ठेवणार तुम्ही, ऑफिशियल लँग्वेज युनियनची 343 आणि 344. नेक्स्ट क्वेश्चन बघा की जो कॅन्सल झालेला आहे, परंतु थीम फक्त बघून घ्या की झेडपी अध्यक्षाच्या संदर्भात आलेला आहे की त्यांच्यावर अविश्वास ठराव, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कमिट्यांबद्दल बोलतायत ते, आणि तेव्हाचे मंत्री कोण होते, मंत्र्याचा दर्जा देण्यासाठी कोणकोणत्या मंत्रिमंडळाने सांगितल्या होत्या. तर याहून एक आयडिया येते आपल्याला की झेडपी रिलेटेड जे काय अविश्वास ठराव वगैरे पंचायत समिती या गोष्टी पण विचारल्या जाऊ शकतात. ते आपण 2024साठी चांगलं करणे आवश्यक आहे. जरी कॅन्सल झालं असेल थीम तरी आयडेंटिफाय करून ठेवाय. नेक्स्ट क्वेश्चन बघा 76. पुढीलपैकी बिगर घटनात्मक संस्था कोणत्या, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल ज्या नाही आहेत त्या सर्व मग बिगर घटनात्मक येणार. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेल्या कोणकोणत्या नाही आहेत, नॉन कॉन्स्टिट्यूशनल, बिगर घटनात्मक. मग आपल्याला माहिती आहे नीती आयोग तर संविधानात दिलेलं नाही आहे, मग ही एक आयडेंटिफाय झाली. राज्य वित्त आयोग आहे का, तर ते आहे. 73-74वी घटनादुरुस्तीनेच ॲड करण्यात आलं होतं ते, त्यामुळे मग याला आपण गोल करू शकतो. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग याला रिसेंटलीच घटनात्मक पद देण्यात आलेलं आहे. मग केंद्रीय माहिती आयोग आहे का, तर ती पण बिगर घटनात्मक आहे. मग बिगर घटनात्मक आपल्याला कोणकोणतं मिळते, पहिलं आणि चौथं. त्यामुळे मग आपल्याला इथे कुठे आन्सर दिसेल, फर्स्ट आणि 4 पाहिजे, म्हणजे 4 नंबरमध्ये दिसेल तुम्हाला की या बिगर घटनात्मक संस्था 1 आणि 4 मध्ये, मग त्यामुळे याचा आपण 4 आन्सर घेऊ शकतो. आता ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत याच्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही रिसर्च करायला पाहिजे, तुमच्या बुक्समध्ये जाऊन वाचायला पाहिजे की नीती आयोगबद्दल वाचा. आत्ताच्या राज्यसेवा मुख्याला तर सर्व गोष्टींवर प्रश्न दिसतात आपल्याला, नीती आयोगावरही दिसतो, मागासवर्गीय आयोग वगैरे आहे, केंद्रीय माहिती आयोगावरही असतो, कारण RTI ॲक्टच आहे आपल्याला तिकडे मेन्सला. तर ठीक आहे. मग पुढे जर का बघितलं आपण त्याचं थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन, तर फायनान्स कमिशन जे आहे ॲट द स्टेट लेवल ते आपल्याला दिसेल 243I, जे काही नवीन 73-74 घटनादुरुस्ती झाली त्याच्यानंतर आलेलं आहे. त्याचं मराठीमध्ये पण दिलं आहे, आर्थिक याचं जे आहे ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठे मेन्शन आहे, तर 243I आणि त्याचं मराठीमध्ये झ असं दिलेलं आहे. नेक्स्ट बघा नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. आता हे रिसेंटली दिसेल आपल्याला की कॉन्स्टिट्यूशनल बॉडी बनलेलं आहे अंडर आर्टिकल 338B. सो मग हे आर्टिकल जर विचारलं OBCसाठी कोणतं कमिशनसाठी आर्टिकल ॲड करण्यात आलं आपल्या संविधानामध्ये, तर हे तुम्ही विसरता कामा नये. बाकी जी माहिती आहे वेबसाईटवर दिलेली आहे बघा की आधीची स्थापन कधी झालं होतं, 93चा कायदा दिसेल तुम्हाला इथे बघा, दिसेल 93च्या कायद्याने स्थापन झालं होतं ते, तेव्हा त्याला आपण वैधानिक म्हणायचो, म्हणजे स्टॅट्युटरी इंग्लिशमध्ये जे म्हणतो तो दर्जा होता. आणि ते 2/4/93 पासून मग ते 7 टाईम म्हणजे काय म्हणतात रिकॉन्स्टिट्यूट करण्यात आलं 2016पर्यंत. आणि मग रिसेंटली जी दिसेल आपल्याला बघा अमेंडमेंट झालेली ती दिलेली बघा इथे, हे बघा इथे कॉन्स्टिट्यूशनल 102nd. म्हणजे तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं, तुम्हाला 102वी घटना दुरुस्ती ती कधी झालेली त्याचं साल 2018. त्याच्यामुळे कोणतं आर्टिकल ॲड करण्यात आलं OBCसाठी, तर 338B ते पण इथे दिलेले बघा आर्टिकल 338B. आणि सध्याचे कोण आहेत, तर हंसराज अहिर जे आहेत आपल्या महाराष्ट्राचेच आहेत, माजी खासदार आहेत, माजी मंत्री पण राहिलेले आहेत, ते सध्या आयोगाचे अध्यक्ष आहेत इथे OBC आयोगाचे, आणि ते संविधानिक पदावर आहे. त्याची माहिती तुम्हाला वेबसाईटवर पण अजून माहिती लागली तर तुम्ही बघू शकता. बाकी तुमच्या बुक्समध्ये जी माहिती आहे ती तर तुम्ही करायलाच पाहिजे, परंतु असे जे नेहमी रिपीटिंग प्रश्न असतात त्याच्या थोडा वेबसाईट पण चेक करा, विकिपीडिया पेज पण कधीतरी जात जा तुमचा जो फ्री टाईम असतो. ठीक आहे. बघा विकिपीडिया पेजवर काय दिलेलं आहे बघूयात थोडक्यात आपण, की इथे दिसेल तुम्हाला की कॉन्स्टिट्यूशनल बॉडी झालेली आहे. त्याच्यानंतर ते कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर आहे, तर सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, सामाजिक न्याय मंत्रालय जे म्हणतो आपण ते. बाकी मग ते अमेंडमेंट नंबरवर पण दिले त्यांनी, 2018ची अमेंडमेंट आहे, आर्टिकल पण दिलेले बघा हे. तर मग अशा गोष्टी आपण थोडा बघायला पाहिजे वेळोवेळी. बघा विकिपीडियाचंच पेज आहे ते आधीचं. मग 14 ऑगस्ट 93 मध्ये फॉर्म झालं होतं, कॉन्स्टिट्यूशनल 11 ऑगस्ट 2018 मध्ये झालं. म्हणजे तुम्ही 93 आणि 2018 हे 2 साल तर विसरायचेच नाहीत आता कधीच. बाकी मग इथे हंसराज अहिर आत्ताच बघितलं आपण. इतकं जरी तुम्ही सध्याच्या ॲट दिस मोमेंट लक्षात ठेवलं तर तुम्हाला राज्यसेवा प्रिलिमला येणारे प्रश्न पण सुटतील पुढच्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा लोकपाल आणि लोकायुक्त सुधारणा अधिनियम. करंट ओरिएंटेड थोडा प्रश्न म्हणता येईल आपल्याला की 2016 मध्ये जी अमेंडमेंट झाली त्यामुळे प्रश्न विचारला गेलेला आहे.
आणि त्यामध्ये मग कोणकोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आता यामध्ये जर बघितलं आपण तर हे थोडं माहीतच असणं अपेक्षित होतं की त्याने लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013चा जो आहे त्यात सुधारणा केल्या. आधीचा अधिनियम आपल्याला माहीतच असतो 2013चा आहे आणि त्यांनी लागू कधी झाला ती पण डेट दिलेली आहे. म्हणजे जर का आता लोकपालवर प्रश्न आला तर ती 16 जानेवारी 2014 ही आपल्याला डेट पण विसरायची नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर सार्वजनिक सेवकांना पब्लिक सर्वंट मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतुदी संबंधित असलेले 13च्या कायद्यातील कलम 44 मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. आणि हीच थोडी कॉन्ट्रोवर्सी झाली होती की त्यांना थोडेसे आपण जास्त फ्रीडम दिलं होतं की नाही जरी केली तर तुम्ही चालून जाईल. सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदे स्थापना 1 वर्षाच्या आत करावे असे बंधनकारक करण्यात आलं आहे का, तर असं करण्यात आलेलं नाही आहे या अमेंडमेंटमध्ये. ठीक आहे. त्यामुळे तर चुकीचं आहे. दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्ता आणि दायित्वाचे तपशील 30 दिवसात सादर करण्याचा कालावधीची तरतूद हटवण्यात आली. आणि मग हेच थोडं कॉन्ट्रोवर्शियल झालं की का हटवण्यात आलेली आहे, काय कारण झालं असं की त्याने तुम्ही 30 दिवसाच्या आत नाही करायची तुमची हे, परंतु मग ते त्यांनी केली अमेंडमेंट ती. मग जर एलिमिनेट केला आपण तर बघा हा जातो पर्याय, हा पण जातो, हा पण जातो, म्हणजे ब ड म्हणजे 2 याचं उत्तर आपल्याला दिसेल. आता ही अमेंडमेंट कशी झाली होती तर ते बघा थोडक्यात इथे दिसेल तुम्हाला. हे डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटहून दिसेल तुम्हाला की जे अमेंडमेंट बिल होतं 2016चं, जे 16मध्येच आपल्याला दिसेल, पास पण झालं होतं राज्यसभा लोकसभामध्ये. यामध्ये बघा हे डायरेक्ट स्टेटमेंट या PIB वरचे दिसतील की यामध्ये रेट्रोस्पेक्टिव्हली अप्लाय होईल. त्यानंतर इथे दिसेल बघा तुम्हाला द लोकपाल ॲक्ट रिक्वायर पब्लिक सर्वंट टू डिक्लेअर हिज ॲसेट लायबिलिटीज अँड हिज स्पाऊस वगैरे ते. आणि मग ते 3 दिवसाचा जो क्रायटेरिया आहे तो त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला. आणि द बिल रिप्लेसेस दिस प्रोव्हिजन, या बिलनं ती प्रोव्हिजन रिप्लेस केलेली असं डायरेक्ट त्याच्यावर मेन्शन केलेलं आहे तिथे. आणि हे तेव्हाच्या मॅगझिन्समध्ये न्यूजपेपरमध्ये येऊन गेलेली गोष्ट दिसेल आपल्याला. आता लोकपाल लोकायुक्तवर जर काही आलं तर तुम्हाला काही गोष्टी काय माहीत पाहिजे, तर यामध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी चौकशी करू शकतात. ते प्रत्येक राज्यात 2015पर्यंत लोकायुक्त स्थापन करण्यात येईल हे 2013मध्येच सांगितलेलं आहे. त्यामुळे मग ते जे 1 वर्षात करायचं आणि ती तरतूद 15मध्ये संपुष्टात आली असं म्हणू शकतो. मग कोणाविरुद्ध तक्रार स्वीकारू शकतात हे लोकपाल? प्रधानमंत्री असतील, मंत्री असतील, संसद सदस्य, केंद्र सरकारचे सर्व स्तरावरचे अधिकारी, त्यानंतर ज्यांनाही सरकारद्वारे वित्त पुरवठा होतो ते सर्व अधिकारी, आणि प्रत्येक वर्षी 10 लाखाहून अधिक परदेशी जे काही देणग्या प्राप्त होतात त्या सर्व संस्था असतील याच्यात. नेक्स्ट आता त्यामध्ये दिसणार हा एक क्रायटेरिया थोडा लक्षात ठेवा. लोकपालांची चौकशी कक्ष किंवा शिवाय कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध प्राथमिक 2-3 महिन्यात पूर्ण करावायची आहे. आता 2-3 मंथ्स हा थोडा क्रायटेरिया लक्षात ठेवा इथे. 1 वर्षाच्या आत त्यांनी मग ती आता चौकशी पूर्ण करायची आहे जर का एखादा आरोपी असेल तर. आणि बघा इथे CBI यांनी कोणत्याही सरकारच्या कर्मचाऱ्याविरुद्ध असेल तर 2-3 महिने आहेत, आणि एखाद्या आरोपीविरुद्ध आहे तर 1 वर्ष आहे. म्हणजे हे 2-3 महिने आणि ते 1 वर्ष, ह्या 2 फॅक्ट्स फक्त तुम्ही लक्षात ठेवायचे व्यवस्थित. आणि मग त्यासाठी विशेष न्यायालय असेल ते पण दिलेलं आहे बघा इथे, एक विशेष न्यायालय असेल त्यासाठी, आणि तिथे पण 1 वर्षाच्या आतचा क्रायटेरिया आहे. बाकी मग भ्रष्ट मार्गाने प्राप्त मालमत्ता लोकपाल जप्त करू शकतात का, तर हे जप्त करू शकतात. हे पण क्रायटेरिया की जप्त करू शकतात. प्रत्येक सरकारी कर्मचारी आपली मालमत्ता आणि कर्जाची घोषणा करायची आहे ती. त्याचा टाईम पिरियड चेंज करणं, जो 30 दिवसाचा क्रायटेरिया होता तो त्यांनी तिथे चेंज केला आहे की ते आता मॅन्डेटरी नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राष्ट्रीय मागासवर्गाच्या आयोगाचे कर्तव्य आलं का पुन्हा इथे. म्हणजे एकाच वर्षात 2 प्रश्न विचारून गेले मागासवर्गीय आयोगावर. एक जोड्या लावामध्ये दिसला तिथे आपल्याला, आणि तो स्पेसिफिक आता तर इथे डायरेक्टच कर्तव्याबद्दलच विचारलं. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या हक्क आणि संरक्षणातून वंचित राहण्याच्या संदर्भात तक्रारींची चौकशी करणे, हे पण आपल्याला दिसेल की त्यांचं कामच येते, कारण त्या आयोगाच्या नावातच दिसते ते आपल्याला, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्यासाठी आयोग तो. आता सहभागी होणे आणि सल्ला देणे त्यांना, तर सल्ला तर द्यायचं कामच आहे त्यांचं सामाजिक आर्थिकेच्यासाठी. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे संरक्षण, कल्याण, विकास, प्रगती यासंबंधीची इतर कार्य पार पाडणे. म्हणजे तिन्ही स्टेटमेंट जे आहे त्याच्यात चुकीचं असं एलिमिनेट करण्यासारखं काही दिसत नाही आपल्याला. मग लॉजिकली जर बघितलं आपण तर हे वरीलपैकी सर्व हे आन्सर देणेच आपल्याला संयुक्तित दिसते, आणि आयोगाने तेच आन्सर दिले त्याचे 4. ठीक आहे. सो मग असे जे प्रश्न आहेत हे कधी चुकू द्यायचे नाहीत आपण. नेक्स्ट बघा, इथे जात आता असा एक प्रश्न बऱ्याचदा येऊन गेला आहे, आणि त्यातही कम्युनिस्ट पार्टीवर विचारण्यात आला आहे. मेन्सला असे भरपूर प्रश्न असतात. प्रिलिममध्ये आता आपल्याला काही ज्या मेजर पार्टीज आहेत आणि त्या लक्ष्मीकांतच्या शेवटी पण दिले आहे तुम्हाला त्यांची साल वगैरे,
तर त्या महत्त्वाच्या महाराष्ट्रातल्या पार्टीज आणि नॅशनल लेवलच्या काही जुन्या पार्टीज यांचे साल थोडे करून ठेवा की त्यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती. आता इथे जर बघितलं आपण कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी जे आहेत, जे भारत चीन युद्धानंतर वगैरे त्यांचं जे स्प्लिट झाला होता CPI मध्ये, तर ती 64 मध्ये वेगळी झाली होती त्यांची. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 26ची आहे का, तर हे तुम्हाला कळायला पाहिजे की डायरेक्ट इथे चुकीचं आहे. बहुजन समाज पक्ष 84चा माहिती आपल्याला कांशीराम यांनी केला होता आणि ममता दिदींचं 98 मध्ये झालेली तृणमूल काँग्रेस. आता हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया वगैरे यांचे साल जे आहेत हे थोडे रेफरन्ससाठी मी तुमच्यासाठी आणलेले आहेत. इथे बघा डायरेक्ट तुम्ही जर का विकिपीडिया पेज जरी त्यांचं घेतलं तर तिथे दिसेल तुम्हाला 26 डिसेंबर 1925 रोजी ती स्थापन झाली होती CPI. बाकी मग त्याचं हेडक्वार्टर वगैरे काही करायची गरज नाही. थोडं त्यांच्या स्टुडंट आणि लेबर यूथ विंग वगैरे जे आहेत ह्या थोड्याशा कधी कधी बघून घ्या. म्हणजे याच्यावर जर का कुठं चुकून प्रश्न आला आपल्याला, पीझंट विंग कोणती आहे त्यांची, यूथ विंग कोणती आहे, तर मग त्या थोड्याशा त्यांच्या ज्या काही संघटना आहेत विद्यार्थ्यांच्या वगैरे त्या जोड्या लावामध्ये मेन्सला तर बऱ्याचदा विचारतात. आता मेन्सच्या टाईपमध्ये प्रिलिमला जर एखादा प्रश्न आला तर आपण चुकू द्यायचं नाही. का येऊ शकतो, कारण ऑलरेडी पार्टीची स्थापनेबद्दल विचारलेलं आहे. मग त्याच्या रिलेटेड आपण 2-3 गोष्टी बघून ठेवायलाच पाहिजे इथे. त्यामुळे मग स्टुडंट विंग काय आहे, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन असेल, नंतर महिलांचे जे दिसेल आपल्याला नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमेन. म्हणजे बघा फेडरेशन असे थोडे काही रिपिटेटिंग वर्ड कीवर्ड थोडे लक्षात ठेवू शकता तुम्ही. आता यासोबतच बाकीचे ज्या काही महत्त्वाच्या पार्टीज आहेत त्यांचे स्थापना वर्ष म्हणजे आपल्याला काँग्रेस माहीत असते 85ची आहे, अकाली दल 20चा 1920, कम्युनिस्ट पार्टी जे आत्ताच येऊन गेलेलं आहे आपल्याला. त्यानंतर मग महत्त्वाची कोणती दिसेल आपल्या फॉरवर्ड ब्लॉक असेल, त्याच्यानंतर DMK असेल 1949ची आहे, ती सध्या तामिळनाडूमध्ये सत्तेत आहे. त्यासोबतच काही अजून इथे दिसतील तुम्हाला महत्त्वाच्या, आणि आत्ताच मग बरंच जे पॉलिटिक्स बिहारमध्ये वगैरे चाललेलं आहे त्याच्यानुसार मग तुम्हाला दिसेल राष्ट्रीय लोकदल जी आहे ती 96ची लक्षात ठेवा तुम्ही. महाराष्ट्रामध्ये पण काही, आणि त्यासोबतच ममता दिदी पण जास्त चर्चेत असतात. मग तृणमूल 98 ते जोडा लावामध्ये पण येऊन गेलं आपल्याला. त्यासोबतच मी म्हणेल की हे जे 99 मध्ये झालेल्या तिन्ही त्या महत्त्वाच्या आहेत, जनता दल युनायटेड, जनता दल सेक्युलर आणि NCP. नितीश कुमारमुळे आता जनता दल जे आहे युनायटेड ती पार्टी आपल्याला लक्षात असली पाहिजे, आणि कर्नाटकामध्ये जी सेक्युलर आहे ती पण लक्षात असली पाहिजे. बाकी TRS तर माहिती आपल्याला 2001ची आहे. त्यासोबत मग काही अशा नव्या ज्या पार्टीज आहेत, फॉर एक्झाम्पल आम आदमी पार्टी, तर ती 2012ची आहे. तर ह्या काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स ज्या आहेत महत्त्वाच्या पार्टी त्या थोड्याशा तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन करा. म्हणजे 2-3दा रिवाईज झाल्यानंतर तुम्हाला त्यावर प्रश्न आला तर तुमचा चुकणार नाही. ठीक आहे. आता हा एक इझी प्रश्न होता की भाग विचारले होते आणि ते त्यांच्या जोड्या लावायच्या होत्या टायटलमध्ये, कोणत्या भागची कोणती आहे. आता हे तरी इझी आहे माहिती तुम्हाला. भाग एक डायरेक्ट संघराज्य, त्यांचे सर्व जे कार्यक्षेत्र आहेत म्हणजे युनियन अँड इट्स टेरिटरीज सगळेच, मग त्याच्यात महाराष्ट्रापासून सगळे जे काही राज्य आहेत त्यांची नावं वगैरे दिसतील आपल्याला. त्यानंतर भाग 2 आपल्याला माहिती आहे नागरिकत्वासंबंधी आहे. भाग 3 जो आहे तो मूलभूत हक्काबद्दल बोलतो. भाग 9 जो पंचायत राज रिलेटेड जी 73वी घटना दुरुस्ती झाली होती आपली त्यानुसार टाकण्यात आला होता भाग 9 मध्ये तो. आणि त्यानंतर 9A मध्ये मग महानगरपालिका रिलेटेड गोष्टी दिसतील तुम्हाला. तर मग ह्या गोष्टी थोड्याशा करणे. हे बघा अशा थोडंसं तुम्ही संविधान बघताना पण थोडे भाग वगैरे बघायला लागा आता. म्हणजे बघा आता, म्हणजे भाग 1 मध्ये दिसेल आपल्याला संघराज्य त्याचे क्षेत्र आहे, भाग 2 मध्ये नागरिकत्व आहे, भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आणि त्यासंबंधी सर्वसाधारण सर्व आर्टिकल्स आहेत. त्याच्या अंतर्गत आर्टिकल पण थोडे जे महत्त्वाचे ते बघणे आवश्यक आहे. बाकी इथे भाग 8 मध्ये, भाग 9 मध्ये पंचायती जे बघितलं आपण आत्ताच. ठीक आहे. त्यानुसार मग 4 आन्सर आपलं इथे येऊन जाते या प्रश्नाचं. ठीक आहे. इझी होता प्रश्न. आता 5व्या अनुसूचीतील जे काही क्षेत्र आहे शेड्यूल 5 जे म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, इथे दिसेल तुम्हाला शेड्यूल 5. तर यामध्ये जर का तुम्हाला काही तरतुदीमध्ये बदल करायचा प्रशासनासंबंधी, तर यामध्ये जर का चेंज करायचं तुम्हाला तर राज्यपाल बदलू शकतात का, संविधानात राज्यपाल कधी बदल करताना ऐकलं का आपण, नाही, एलिमिनेट व्हायला पाहिजे. राष्ट्रपती बदल करू शकतात का, तर डायरेक्टली तर कुठे करत नाहीत असे राष्ट्रपती की फक्त स्वतःच्या याने करणार. विशेष बहुमत का सामान्य कायदा आता संसद, यामध्ये थोडंसं आपल्याला प्रॉब्लेम वाटू शकतो. म्हणजे यामध्ये 50-50 आपल्याला आता हे माहीत असायला पाहिजे की साध्या कायद्यानं कोणकोणत्या तरतुदी आहेत. जसं एखादं राज्य आहे त्या राज्याचं नाव बदलायचं असेल, किंवा जसं आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळं केलं, तर मग ही जी काय स्टेट रिऑर्गनायझेशन म्हणतो आपण, यासाठी पण साधा कायदाच आपल्याला करता येतो. त्याच्या तरतुदी पण संविधानातच दिलेल्या आहेत, परंतु त्याला अशी विशेष बहुमताची गरज नाही जी आर्टिकल 368 मध्ये लागते. ठीक आहे. त्यामुळे याचा सामान्य कायदा करून संसद बदलू शकते. आता
सामान्य कायदा करून बदलू शकते संसद, अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ह्या सर्वांची तुमच्याकडे लिस्ट असली पाहिजे. म्हणजे इथे बघा, आता मी तुमच्यासाठी काही लिस्ट आणलेलं आहे की साध्या बहुमताने काय काय करता येतील. आणि या साध्या बहुमताने ज्या करतात तरतुदी, त्या संविधानातील अनेक तरतुदी आहेत ज्या कलम 368च्या व्याप्तीबाहेर आहेत त्या. आणि साध्या बहुमताने करू शकतो, जसं नवीन राज्याचा प्रवेश किंवा स्थापना करणे, त्यानंतर नवीन राज्याची निर्मिती, जे आत्ता तेलंगणाचं उदाहरण बघितले त्यांचं क्षेत्र सीमा किंवा त्याचं नाव बदलायचं असेल, त्यानंतर राज्यांमधील विविध विधान परिषदा रद्द करणे किंवा तयार करणे, त्यानंतर दुसरी अनुसूची. आता अनुसूची सापडली आपल्याला, दुसरी अनुसूची जी जनरली कशाचं रिलेटेड आहे, तर सॅलरी रिलेटेड आहे, की जे काही पगार वगैरे होणार आहे ते मोठमोठ्या व्यक्ती ज्या असतील, आपल्या राष्ट्रपती राज्यपाल, त्यांच्या सॅलरी रिलेटेड दुसरी अनुसूची आहे. त्यानंतर संसदेतील कोरम, म्हणजे ज्याला गणपूर्ती जी म्हणतो आपण, जी 1/10 1.10 किंवा 110 एवढे मेंबर हजर असणे आवश्यक आहे जर का कामकाज चालू द्यायचं असेल एखाद्या सभागृहाचं, तर त्याची पण आपल्याला दिसेल की आपण साध्या बहुमताने बदलू शकतो. नंतर सदस्यांचं वेतन असेल संसदेच्या, कार्यपद्धतीचं नियमन असेल संसदेच्या, आणि त्यांचे विशेष अधिकार, ह्या सर्व गोष्टी आपण साध्या बहुमताने करू शकतो. या व्यतिरिक्त अजून काही तरतुदी आहेत बघा, इथे दिसेल तुम्हाला. जसा इंग्रजी भाषेचा वापर असेल संसदेत, सर्वोच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालय न्यायाधीशांची संख्या असेल, सर्वोच्च न्यायालयातील अधिकार क्षेत्र प्रदान करणे अधिकचा अधिकृत भाषाचा वापर असेल, म्हणजे ऑफिशियल लँग्वेज वगैरे ज्या गोष्टी आहेत, नागरिकत्व रिलेटेड ज्या सर्व गोष्टी ते साध्या बहुमताने बदलता येतील. त्याच्यानंतर निवडणुकाबद्दल काही जरी असेल संसदाने राज्य विधिमंडळाच्या, तर त्या मतदारसंघाची परिसीमा असेल, केंद्रशासित प्रदेश असेल, आणि त्यानंतर आपला जो प्रश्न होता 5वी अनुसूची, यामध्ये प्रशासना रिलेटेड काही चेंज करायचं असेल तर तो संसदेच्या साध्या बहुमताने करू शकतो. त्यासोबतच 6वी अनुसूची पण जी आहे, ज्याच्यासाठी जी 4 राज्य ते आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम, त्यांच्यासाठी 6वी अनुसूची दिसेल आपल्याला. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्वामित्व योजने रिलेटेड होता. आता ही स्वामित्व योजना जी होती ती ग्रामीण भागासाठी होती स्पेसिफिकली. तर मग ग्रामीण भागामध्ये काय, आता तर स्वामित्व म्हणजे काय, तर तुमची जी काही मालकीची एखादी जागा आहे, एखादी जमीन आहे, त्याच्याहून आपल्याला काही कर्ज घेता येईल का, त्याची कर निश्चिती, ह्या सर्व गोष्टी आपल्याला दिसतील. आता इथे थोडंसं तुम्हाला आधी ग्रामीण भागासाठी आहे तर दुसरं एलिमिनेट होईल बघा. ही योजनेचं माहिती मिळेल तुम्हाला की केंद्र पुरस्कृत योजना कधी झाली होती, तर पंचायत राज दिनानिमित्त झाली होती 24 एप्रिल 2021ला. आता त्याचं जर का आपण हे बघितलं की उद्दिष्ट काय होतं, तर या अंतर्गत देशातील सर्व ग्रामीण, हा शब्द बघा, जमिनींचे ड्रोनद्वारे मॅपिंग करायचं होतं, मोजमाप, आणि गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार करायचा होता. हे 2 इम्पॉर्टंट आहे की सर्व ग्रामीण भागातील जमिनीचं ड्रोनद्वारे मॅपिंग करून त्याचा एक नकाशा तयार करायचा. उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्यानुसार संबंधित मालकाला शेजाऱ्याला त्याचे जमीन मालकीचे प्रमाणपत्र, ई प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल. आणि मग आता याचा फायदा काय होईल ई प्रॉपर्टी कार्डचा, या तर बघा इथे त्या काय काय गोष्टी मिळणार इथे स्वामित्व स्कीममध्ये. इंग्लिशमध्ये आम्ही मराठी सांगतो की हेल्प मॅप रुरल इनहेबिटेड, हे तर झालंच आपलं. एन्श्युअर द स्ट्रीमलाईन प्लॅनिंग, रेव्हेन्यू कलेक्शन, म्हणजे कर जे काही आपल्याला कलेक्ट करायचं आहे, जमा करायचं आहे, त्या गोष्टी सोप्या होतील. प्रोव्हाइड क्लॅरिटी ओव्हर प्रॉपर्टी राईट्स, प्रॉपर्टीचे राईट मिळतील. ओपन अप ॲव्हेन्यूज फॉर अप्लाइंग फॉर लोन्स, बघितलं कर्जा रिलेटेड आहे. आणि डिस्प्यूट जे आहेत रिलेटेड टू प्रॉपर्टी वूड ऑल्सो बी सेटल, की जे काही भांडणं डिस्प्यूट होतात ते पण चांगल्या प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. बाकी मग ई ग्राम स्वराज वगैरे ह्या सर्व गोष्टी बघणार आपण ग्रामीण मंत्रालयाच्या. आता प्रश्नाकडे जर आलो आपण, तर आपल्याला बघा इथे डायरेक्ट ते स्टेटमेंट दिसतील. ग्रामस्थांनी त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी आणि आर्थिक सुनिश्चिती करण्यासाठी शहरी नियोजनासाठी काही होतं का, तर नाही, हे डायरेक्ट एलिमिनेट करत आहे. म्हणजे ब जिथे आहे त्याला पहिले आपण एलिमिनेट करू. मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे, आपण बघितलं डिस्प्यूट शब्द होता तिथे, की जो काही लेसन प्रॉपर्टी रिलेटेड डिस्प्यूट हा शब्द आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. मालमत्ता कर निश्चित करणे वगैरे हा पण गोष्ट आपल्याला तिथे दिसेल प्रॉपर्टी रिलेटेड. त्यामुळे मग ACD हे आन्सर आपल्याला तिथे त्या ठिकाणी करेक्ट का आलेलं ते दिसेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. आता स्वामित्व योजनेचे काय लाभ आहेत वगैरे याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही आणि ते स्टडी करू शकता. त्याचे भरपूर त्यांनी ऑफिशियल वेबसाईटवर दिलेले फायदे आहेत. आता नेक्स्ट आहे लोकसभेचा जो 0 आवर आहे, ज्याला 0 प्रहर म्हणतो, त्याच्या रिलेटेड काही गोष्टी दिल्या आहेत. आता यामध्ये आहे ना फक्त हे माहीत पाहिजे तुम्हाला की तो आहे ना हा टाईम त्यांनी चुकवलेला आहे तिथे. तो 10 वाजायच्या आधी, सकाळचे जे 10 वाजतात त्याच्या आधी आपल्याला सर्व गोष्टी, सर्व मुद्दे मांडण्यासाठी त्यांना सकाळी सूचना देता येतात सभापतीस. त्यामुळे ब हे फिक्स चुकीचं आपल्याला इथे माहीत असणं आवश्यक होतं. ज्यांना माहीत होतं ते जे आन्सरपर्यंत येऊ शकत होते. म्हणजे काही प्रश्न असे असू शकतात की जे आपण माहितीच असले पाहिजे, किंवा मग याबद्दल जर का तुम्हाला एक्स्ट्रा जर का माहिती असू शकते
की 30 प्रकरणे, असं काही एक स्पेसिफिक तिथे सांगितलेलं नाही आहे. म्हणजे क जरी तुम्ही एलिमिनेट केला असतं तर तुमचा हा ऑप्शन एक एलिमिनेट झाला असता फक्त. बाकी तुम्हाला हे ब माहीत असणे आवश्यक होतं की त्याचा टाईम पिरियड काय. बाकी 0 अवरबद्दल काय आहे, तर प्रश्नोत्तराच्या तासानंतर येतो वगैरे, ते 0 प्रहर त्याची डेफिनेशन दिली आहे. आणि हे एक फिक्स माहीत असते आपल्याला की नियमात कोणतीही तरतूद नाही आहे त्याच्यात, आणि कोणत्या दिवशी किती प्रकरणे, यावर कालमर्यादा नाही आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहीत आहे. जर या रिलेटेड आपल्याला प्रश्न दिसले, कमिटी रिलेटेड, ते कपात रिलेटेड, हे आलेले PYQs आहेत बरेच, 20, 21, 22मध्ये जरी बघितले तुम्ही तरी तुम्हाला रिपीटेटिंग ती थीम दिसेल. आता 0 अवरबद्दल थोडी माहिती दिसेल तुम्हाला इथे, की इथे बघा 10 AM पर्यंत तुम्हाला लोकसभा असेल, राज्यसभा असेल, त्याचे जे सभापती त्यांच्याकडे तुम्हाला ते निवेदन द्यावं लागते आणि ते ॲप्रूव्ह करू शकतात किंवा डिसॲप्रूव्ह करू शकतात. याच्यात कोणते फिक्स नंबरचे मॅटर नाही की इतकेच एका दिवसात 30च घ्यायचे, 25 घ्यायचं, असं काही फिक्स नाही आहे तिथे आपल्याला दिसेल. अजून काही गोष्टी म्हणजे बघा, तो जनरली स्टार्ट कधी होतो, तो 12 वाजता होतो दुपारी, म्हणजे असं 12 नून जे म्हणतो आपण 00, मग यामुळे त्याला 0 अवर म्हणतात असं. ठीक आहे, हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण मेन्शन नाही आहे किंवा आपले जे रूल बुक आहे तिथेही मेन्शन नाही आहे. ही 62मध्ये आपण एक इन्व्हेंट केलेली आयडिया इंडियानेच. तर ह्या अशा काही गोष्टी 0 अवरबद्दल माहिती असणे आवश्यक होते आपल्याला, तेव्हा आपल्याला याचा आन्सर करेक्ट देता आला असतं या 0 अवरबद्दल, की याचं 4 आन्सर हे क्लिअर करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. 84 नंबर. भारतातील केंद्र आणि राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत कोणती विधाने आहेत? आता यामध्ये वेगवेगळ्या ज्या लिस्ट आहेत, ज्या सूच्या आहेत, त्या वेगवेगळ्या दिलेल्या आपल्याला 7 शेड्यूलमध्ये. जी 7वं परिशिष्ट आपलं 7 शेड्यूल जे म्हणतो आपण, त्याबद्दल थोडीशी माहिती असणे आपल्याला आवश्यक होती हा प्रश्न सोडवण्यासाठी. शेत जमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विशेष समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. आता हे हा एका तर ठीक आहे, समजा माहीत नसेल आपल्याला तर आपण खालचं काय काय माहिती ते बघू शकतो. शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विशेष संघ सूचीमध्ये समाविष्ट आहे. हे फिक्स माहीत असतं आपल्याला की ॲग्रिकल्चर टॅक्स जो आहे बघा इंग्लिशमध्ये, वेल टॅक्स अदर दॅन ॲग्रिकल्चर टॅक्स जे आहे ते युनियनकडे आहेत, कारण मोस्ट ऑफ द टॅक्स जे आहे ते केंद्र सरकार लावते. म्हणजे बी तर फिक्स माहिती आहे आपल्याला, आणि आपल्याला इथे करेक्ट स्टेटमेंटच इथे चूज करायचं आहे. ठीक आहे, ते पण माहिती आहे आपल्याला. म्हणजे बी असणारे तर आपले ऑप्शन बरोबरच आहेत, म्हणजे फक्त एक एलिमिनेट झालं इथे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, करमणूक कर हा विशेष समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. आता हे फिक्स माहीत असायला पाहिजे की चुकीचं स्टेटमेंट आहे, की करमणूक कर हा स्टेट राज्याच्या याच्यात आहे, आणि राज्यच मग जे मूवी चित्रपट वगैरे जे बघतो आपण त्याच्यावर कर लावताना दिसतो आपल्याला, की एखादा चित्रपट करमुक्त केला, राज्य सरकार करते तिथे. त्यामुळे मग कळायला पाहिजे आपल्याला की हा प्रश्न सोडवताना थोडं आपल्याला डे टू डे जरी का आपल्याला न्यूज माहीत असतील तर आपण सोडवू शकतो. म्हणजे क जर तुम्ही एलिमिनेट केले ते फिक्स, तर तुम्हाला बघा हे जाईल आणि हे जाईल, आणि ऑलरेडी आपल्याला ए तर माहीत होतं की ते आता माहीत नाही, आणि इथेही क दिसते, म्हणजे तुमचा आन्सरच येऊन चाललं इथे अबड. की बाकीचे जरी माहीत नसतील, तुम्हाला न्यूज जरी माहीत असेल तर ती आता, परंतु याच्या पुढे जाऊन याबद्दल आलेल्या गोष्टी तर माहीतच पाहिजे. परंतु तुम्ही आता आयोगाने हिंट दिली तुम्हाला की सर्व सूचीमधले महत्त्वाचे विषय बघून घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता संघ सूची आहे 246 आर्टिकलमध्ये, मग जनरल जे काही युनियन गव्हर्नमेंटकडे केंद्र सरकारकडे गोष्टी आहेत त्या आपल्याला माहीत असतात, की भूसेना, नौसेना असेल, वायुसेना, छावणी क्षेत्र परिसीमन असेल ज्याला कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणतो आपण, त्यानंतर शस्त्रे, अग्निशामक, दारुगोळा, अणुऊर्जा माहिती आहे आपल्याला, संसद कायदे, केंद्रीय गुप्त वार्ता, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, युद्ध व शांतता, परराष्ट्र, आंतरराष्ट्रीय, ह्या डायरेक्ट कळतात आपल्याला की संघ सूचीतल्या आहे. परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कळत नाहीत. मग त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता राज्यसूचीमधला जर बघितलं आपण तर काही गोष्टी आपण स्पेसिफिक लक्षात ठेवायच्या, की सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता हे राज्यसूचीत आहे. सार्वजनिक सुव्यवस्था माहीत असते आपल्याला, पोलीस प्रशासनही माहीत असते, कारागृहे थोडं कन्फ्यूज होऊ शकते, स्थानिक शासनही माहिती आपल्याला राज्याकडे आहे. मग भारताबाहेरील स्थळांच्या अन्य तीर्थक्षेत्र, दफन व दफनभूमी, अशा काही गोष्टी ज्या आहेत ज्या वाटतात की इम्पॉर्टंट आहेत आणि आपण विसरू शकतो, ते आपण तिथेच करणे आवश्यक आहे. आता बघा राज्यसूचीमध्ये तुम्हाला इथे दिसेल 62 नंबरला चैनीच्या वस्तूवरील कर, करमणूक, मनोरंजन आणि यांच्यावरील कर, म्हणजे हे करमणूक कर वगैरे एंटरटेनमेंट टॅक्स येतो संघ सूचीमध्ये. 62 नंबरचा स्पेसिफिक तिथे आर्टिकल ती नोंद दिसते आपल्याला झालेली. तर त्यामुळे याचा आन्सर आपल्याला मग हे ACD असं दिसेल. सॉरी ACD नाही, याचं येणार उत्तर, याचं 3 उत्तर अ ब ड. ठीक आहे, कारण करमणूक कर हा समावर्ती सूचीमधला आपण कॅन्सल केला, याचं 4 आन्सर नसेल, याचं 3 उत्तर असेल. ठीक आहे, इथे थोडीशी मिस्टेक झाली.
नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण 85 लास्ट क्वेश्चन आहे हा. घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन म्हणजे जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती आपली आणि ज्याच्यामुळे आपण 26 जानेवारी 1950ला जी घटना कॉन्स्टिट्यूशन आपण अंमलात आणली आणि मग प्रिॲम्बलमध्ये डेट दिसते आपल्याला 26 नोव्हेंबर 1949. तर त्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी होत्या आणि कोणत्या नव्हत्या. तर आपल्याला इथे काय डायरेक्टच माहिती येते की 51 जे आपल्याला दिसते की फंडामेंटल ड्युटीज मूलभूत आपली जी कर्तव्य आहेत जी आपल्याला दिसते की 42वी घटना दुरुस्ती जी होती 76मध्ये झालेली त्याने ॲड केलेलं आहे. म्हणजे इथे काय कशाचा समावेश होत नाही, विस्तृत चर्चा कशावर झाली नाही कारण तेव्हा ते टाकण्यात झालं नव्हतं. ठीक आहे. त्यामुळे मग याचं उत्तर डायरेक्ट 1 आपण लिहू शकतो फक्त बरोबर. या रिलेटेड थोडी माहिती आपण बघूयात. बघा मूलभूत कर्तव्य माहिती आपल्याला कलम 51A मध्ये आहेत. 42वी घटना दुरुस्ती 76मध्ये झाली तेव्हा 10 जोडले. 86व्याने राईट टू एज्युकेशनचा 11वा मूलभूत कर्तव्य आणि त्या रिलेटेड स्वरण सिंग कमिटी ह्या अशा 2-3 गोष्टी त्या रिलेटेड आपल्याला माहीत असल्या पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. मग त्यामुळे आपल्याला ओनली 1 करेक्ट असं येईल. अशा प्रकारे आपण 2023चे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये पॉलिटी या विषयाचे बघितलेले. सिमिलरली बाकीच्याही कंपोनंटचे मग जॉग्राफी असेल, हिस्ट्री असेल या रिलेटेड पण आपण PYQचे ॲनालिसिस आपल्या चॅनलवर टाकणार आहे. हे असेच चांगले व्हिडिओज प्रिलिम्स पास करण्यासाठी प्रिलिम्सच्या कळण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला याचा फायदा होईल. तुम्हाला जर का अजून काय फायदा होईल तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.